कृषी मंत्री कोकाटे यांची अजित पवारांसोबत बैठक होणार होती, पण आज दोघांची बैठक काही झाली नाही। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने एकूण 5 मंत्र्यांची नावे राज्यपालांना दिलीत आणि या 5 मंत्र्यांना बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आली आहे। पाहूयात। काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे। काही मंत्र्यांकडून चुका झाल्या आणि असंवेदनशील वक्तव्यही झाली असं खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्य केलं। तर दुसरीकडे वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपालांची भेट घेतली। 5 जणांची नावं ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यपालांना दिली। पहिल्या क्रमांकावर आहेत योगेश कदम, दुसऱ्या क्रमांकावर गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि नितेश राणे या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी विरोधकांनी केली। आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, कारण हरिण ट्रॅप आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येतं, तर ते काय येतंय ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही। नेमकं काय त्याची चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे। सो मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे। मंत्री कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, पैशांच्या बॅगसोबत व्हायरल झालेला मंत्री शिरसाटांचा व्हिडिओ असेल, योगेश कदमांच्या आईच्या नावानं असलेल्या बारमध्ये 22 बारबाला सापडल्याचं प्रकरण असो की हनी ट्रॅपवरून आरोप झालेले गिरीश महाजनांमुळे विरोधक सरकारवर तुटून पडले। आता ठाकरेंची शिवसेना थेट राज्यपालांकडे आली। तर काही प्रमाणात चुका झाल्यात, मात्र विरोधकांना नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे। राज्यपालांनी न्याय नाही दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू। परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे, भ्रष्टाचारी मंत्री आहे, असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे, याला बडतर्फ केलं पाहिजे, या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे। की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात। मंत्री कोकाटेंचा निर्णय सोमवारी किंवा मंगळवारी घेणार असं सांगणाऱ्या अजित पवारांनी आता तुम्हाला का सांगू असा उलट सवाल पत्रकारांनाच केला। तर 3दा समजावून सांगेत, 4थ्यांदा नाही असं सांगून अजित पवार कोकाटेंना अभय देण्याच्या मूडमध्ये आलेत का, हाही प्रश्न आहे। तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही। ज्यावेळेस मी निर्णय घेईल त्यावेळेस मी जाहीर करेन। आपल्याचे काही ते आमचे निर्णय काय व्हावेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू। माझ्याही कोणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे। मी एकदा तुम्हाला समजून सांगेन, 2दा समजून सांगेन, 3दा समजून सांगेन, पण इजा बिजा तिजा झाल्यानंतर 4थ्यांदा मी काही समजून सांगत नाही। हा माझा स्वभाव नाहीये आणि त्यामुळं जर झोपेचं सोंग घेतलेलं असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही। कोकाटेनंतर विरोधकांच्या टार्गेटवर कोणी आलं तर ते आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम। मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगून शिंदेंनी खुर्चीला धोका नाही असे संकेत दिले। खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे आरोप, योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, असे किती लोक आहेत। मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू, डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं। तुझ्या मागे माहीत आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल। तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार। याचाच अर्थ एकनाथ शिंदे सुद्धा अशा पद्धतीनं डान्स बारला सपोर्ट करतात असा त्याचा अर्थ आहे।
आणि याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी डान्स बार फोडले दाखवले आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल, ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी, तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा करतात अशा पद्धतीने मी तर मग म्हणेल केंद्राला पण यांना सुद्धा सगळ्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत, म्हणजे पोलीस खात्याचे ते मंत्री आहेत. आणि ऐन अधिवेशन काळातच कांदिवली क्राईम ब्रांचनं त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये छापा टाकला, ज्यात 22 बारबालांना पकडलं. त्यामुळे कटकारस्थान रचलं जातंय का अशी शंका रामदास कदमांनी आपल्या सरकारवरून उपस्थित केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हणत कदमांचे आरोप उडवून लावले. शिंदे साहेब याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. रामदास कदमांना आपण देखील ओळखता, इतके वर्ष मी ओळखतो, आमचे मित्र आहेत ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात, सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही. वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्यानं मंत्रिमंडळात फेरबदलावर वरिष्ठ पातळीवर चर्चा तर झालीच आहे, पण वर्षभराच्या आतच 4 मंत्र्यांना डच्चू देणार का की शेवटच्या वॉर्निंगवर तारणार हेही महत्वाचं आहे. विनायक दावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.